अलिबाग तालुक्यातील आवास बंदरात हिंदकेसरी मैदानात बैलगाडी, घोडागाडी, सायकल चालवणे, धावणे अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाला शुभेच्छा दिल्या आणि स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या ग्रामस्थ मंडळ आवासला धन्यवाद दिले। स्पर्धेत मोहन म्हात्रे सासवणे यांची प्रथम आल्याने ते ट्रॅक्टर विजेते ठरले, तर उपविजेते स्वर्गीय निवास शेठ भगत आवास यांची गाडी द्वितीय आल्याने त्यांना बुलेट गाडी देण्यात आली, तर तृतीय क्रमांक स्वर्गीय वामन पडवळ यांची हिमगाडी विजेती ठरल्याने त्यांना शाईन हिरो होंडा देण्यात आली। या स्पर्धेत 216 नामवंत बैलगाड्यांचा समावेश होता। घोडागाडी स्पर्धेत सिद्धी भगत अलिबाग प्रथम, तर द्वितीय सूरज पाटील। धावण्यामध्ये प्रथम आदिती पाटील, तर पुरुष गटात स्वागत पाटील प्रथम। सायकल स्पर्धेत विलास पाटील प्रथम। स्पर्धेसाठी रणजित राणे, अभिजित राणे, कामगार नेते अनंत गोंधळी आणि सर्व बैलगाड्या स्पर्धकांचे सहकार्य लाभले। आपला जीव सांभाळून खरं तर या स्पर्धेचा आनंद घेतला पाहिजे असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। आणि आम्हाला मंचावरचे सगळेच मान्यवर आहेत, त्यांना विनंती आहे की येणाऱ्या स्पर्धेला आपण जेव्हा प्रमुख त्या ठिकाणी जातो तेव्हा नियोजन करताना सक्त ताकीद द्या की आवाजप्रमाणे अशा पद्धतीच्या स्पर्धा इतर घेतल्या पाहिजे, जेणेकरून कुठेही गालबोट लागणार नाही। आज या ठिकाणी नियोजन केली होती, उद्घाटन केलं आणि मी खरं तर स्पर्धा बघण्यासाठी जिममधून गेलो, कारण मी एक बैलगाडी स्पर्धक देखील पण आहे। खरं आनंद घेतला, पण खरं इथं पब्लिक बघितली मी आता रायगडच्या इतिहासामधली पहिल्यांदा पब्लिक मी बघतो की एवढी बैलगाडी प्रेमी मंडळी आपल्या या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये निश्चित आहे। आणि म्हणून अशा पद्धतीच्या स्पर्धा, नियोजनबद्ध स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा खरं तर आवाजमध्येच बघायला मिळतं असं मला निश्चित वाटतं, कारण एकंदर नियोजन आयोजन अतिशय सुंदर होतं। याचा अशाच पद्धतीच्या स्पर्धा पुढे होणाऱ्या सगळ्या स्पर्धकांनी अशाच पद्धतीचा घ्यायला पाहिजे असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।